चिंचोली काठी MIDC मधील अवैध मुरुम उत्खननावर आमदार राजाभाऊ खरे यांचा सभागृहात कडक सवाल। हा जो मुरुमाचा उपसा झाला तो कोट्यवधी रुपयाचा झाला। त्याचा जर महसूल मोहोळ तहसील कचेरीत भरला असता तर त्याचा शासनाला फायदा झाला असता। पण महसूल मंत्री म्हणून त्या कंपनीकडनं तो रॉयल्टी वसूल करून शासनाच्या तिजोरीत भरणार का? आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राजाभाऊ खरे यांनी चिंचोली काठी MIDC परिसरातील अवैध मुरुम उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत जोरदारपणे उपस्थित केलाय। चिंचोली काठी MIDC मध्ये काही कंपन्यांकडून अवैधरित्या मुरुम उपसा केला जात असल्यामुळे शासनाच्या तिजोरीला मोठा महसुली तोटा होत असल्याचे आमदार खरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। अवैधरित्या काढण्यात आलेल्या मुरुमावर कोणतीही रॉयल्टी शासनाकडे जमा न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित कंपन्यांकडून थकीत रॉयल्टी वसूल केली जाणार का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारलाय। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून शासनाचा महसूल वसूल करण्याची मागणी करत आमदार राजाभाऊ खरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे आमदार राजाभाऊ खरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। आपल्या बाबतीत बावनकुळे साहेबांना विनंती आहे, गेल्या आठवड्यामध्ये माझी एक लक्षवेधी झाली होती पर्यावरणाची। त्याच्यावेळी आपण नव्हता कारण ती लक्षवेधी ताईंची होती। तर माझ्या मतदारसंघात चिंचोली काठी MIDC आहे आणि त्या MIDC मध्ये जवळजवळ तिथल्या कंपन्यांनी कोट्यवधी रुपयाचा मुरुमाचा उपसा केलेला आहे आणि त्याची कुठलीही रॉयल्टी ती मोहोळ तहसील कचेरीत भरलेली नाही। 30-30 फुटाचे असे 3 तलाव खोदून स्वतःच्या त्या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तो मुरुम वापरलेला आहे। तर माझी आपल्याला एक विनंती आहे की हा जो मुरुमाचा उपसा झाला तो कोट्यवधी रुपयाचा झाला। त्याचा जर महसूल मोहोळ तहसील कचेरीत भरला असता तर त्याचा शासनाला फायदा झाला असता। असा मुरुम जो खोदला तसाच तो मोडलीम MIDC मध्ये बी खोदला टेंबरनी। तर असा जे ह्या कंपनीने जी मनमानी करून मुरुमाचा उपसा करून शासनाची कोट्यवधी रुपयाची जी लूट केली, या संदर्भामध्ये आपण महसूल मंत्री म्हणून त्या कंपनीकडनं तो रॉयल्टी वसूल करून शासनाच्या तिजोरीत भरणार का? आणि बेकायदेशीर मुरुम उपसा केल्या प्रकरणी या कंपनीवरती गुन्हे दाखल करणार का? नाही अध्यक्ष महोदय, कधी कधी 2 भाग आहे। एक भाग असतो की आपण एखाद्या कंपनीने जागा घेतल्यानंतर त्याच ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याकरता तिथलाच मुरुम उचलला तिकडेच टाकला, असं झालं असेल तर ते नियमात आहे। पण असं झालं नाही आहे असं आपलं म्हणणं आहे। तर मी याची चौकशी आपले SCS या ठिकाणी आहे, आमची SCS या ठिकाणी चौकशी करतील आणि परवापर्यंत आपल्याला या ठिकाणी हे जे काही चालू आहे याच्याबद्दलचा रिपोर्ट आम्ही सादर करू।